इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांची आज वसई महानगरपालिकेत बदली करण्यात आली आहे। डॉक्टर सुभाष जाधव हे मूळतः पशुधन अधिकारी असून शासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांची नियुक्ती उल्हासनगर महापालिकेत उपायुक्त म्हणून झाली होती। त्यांच्या या पदावर कार्यरत असताना दिव्यांग विभागात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत। प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी डॉक्टर जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। दिव्यांग निधीचा अपव्यय करून महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांना मिळणारी सायकल 20,000 रुपयांना खरेदी केल्याचे, तसेच बाजारात 400 ते 800 रुपयांना मिळणारी काठी 8,200 रुपये आणि 1,400 रुपयांना मिळणारी स्टिक 12,000 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे। आज डॉक्टर सुभाष जाधव यांचा उल्हासनगर महापालिकेत निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। मात्र या समारंभाला प्रहार जनशक्ती पक्षाने निषेधात्मक पद्धतीने उत्तर दिले। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उल्हासनगर महापालिकेसमोर बकरी आणि कोंबड्या आणून तसेच डॉक्टर जाधव यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचा निरोप घेतला। स्वप्नील पाटील यांनी जाहीर केले की डॉक्टर जाधव यांची बदली वसई महानगरपालिकेत झाली आहे आणि तिथे देखील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोडो मारत स्वागत करण्याचा निर्णय घेतला। डॉक्टर सुभाष जाधव यांच्यावर लवकरच पुढील कारवाई होण्याची शक्यता असून दिव्यांग निधीच्या गैरव्यवहारांची सखोल चौकशी होण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात येत आहे। श्री डॉक्टर सुभाष जाधव हे दिव्यांग कल्याणकारी विभागाचे उपायुक्त होते। त्यांची आत्ताच काल शासनाने आदेश करून त्यांची बदली केलेली आहे। मुळात विषय हा आहे की जर डॉक्टर सुभाष जाधव यांची मूळ आस्थापना आपण पाहिली तर ते एक पशुधन अधिकारी आहेत। अशा पशुधन अधिकाऱ्याला चुकीच्या निर्णयामुळे शासनाने उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये उपायुक्त म्हणून निवड केलेली आहे। उपायुक्त म्हणून नेमणूक केल्यानंतर त्यांनी दिव्यांग विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला। दिव्यांगांच्या सायकली तुम्ही पाहू शकता, या सायकली आमच्या समोर आहेत, ज्या 20-20 हजारामध्ये सायकली घेतल्या गेल्या। दिव्यांगांची जी छडी मार्केटमध्ये 400 ते 800 रुपयामध्ये उपलब्ध आहे, अशा छडीला 12,000 रुपयामध्ये खरेदी केलं गेलं। दिव्यांगांच्या निधीचा अपव्यय केला गेला, म्हणून अशा माणसाला जनावरांमधला आणि दिव्यांगांमधला फरक कळू शकलेला नाहीये आणि शासनाला कोणत्या अधिकाऱ्याला कुठे नेमणूक करायची याच्यातला फरक कळत नाहीये। त्यामुळे हे आंदोलन होतं। आम्ही आज रोजी उल्हासनगर महानगरपालिकेतनं त्यांचा निरोप समारंभ आयोजित केलेला आहे। तो निरोप समारंभ आम्ही बकरी आणि कोंबड्या घेऊन तसेच त्यांना जोडे मारून त्यांचा निरोप समारंभ केलेला आहे। पुढे आता त्यांची ज्या ठिकाणी नेमणूक होणार आहे वसई महानगरपालिकामध्ये, तर वसई महानगरपालिकेच्या अंतर्गत आमचे जे प्रहार जनशक्ती पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांचं स्वागत जोडे मारत करणार आहे आणि हेच अशाच प्रकारचं आंदोलन, तीव्र आंदोलन करून वसई महानगरपालिकेमध्ये सुभाष जाधव यांचा स्वागत करणार आहे।